हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे महावीर जयंती, त्याच्यामुळे आज मुलांना सुट्टी आहे. आमची सकाळ जरा लेट झाली आहे. आता वाजले 10:30 आणि तसे तर उठलेले आहे 9:30 वाजता. बट असंच नाही का, सुट्टी असल्यावर लोळायचं थोडं, तर लोळून गोळून झालेलं आहे आमचं. आता आज जरा पोटापाण्याकडे निघतो, कारण भूक लागली आहे ना, म्हणून पोटापाण्याकडे निघतो. चला नाश्ता बनवूया. आज मी नाश्त्यामध्ये काय बनवणार आहे, काहीतरी स्पेशल आहे, तर चला तुम्हाला पण दाखवते. आज मी बनवणार आहेत इडली. तर आमची इडली इथे बनत आहे आणि मी हे चटणी पण बनवून घेतलेली आहे. ऍक्च्युली मी दोन्ही पण चटणी रात्रीच बनवलेली आहे, त्याला फोडणी आता दिली मी. तर आमची इडली बनते आहे इथे. तर चला या चाय प्यायला. कस इकडं बघ एकदा. हा, कस चटणी चटणी. आमची इडली तयार झाली आहे. वाव, नाईस, सो नाईस. चिपकट पण नाही ह्याला, मस्त पैकी असा चाकू आणि चेक करायचं आहे. त्याच्याला आपण आता त्याला थोडं थंड हवेला ठेवूया. मी काढून घेते सगळं खाली, आणि थोडं हवाला ठेवलं ना, मग त्यानंतर त्याच्यातून इडली काढून घ्यायची आपल्याला. तर मी सगळं काढून घेते, मग दाखवते तुम्हाला. ओके. छान अशी इडली फुगली बघ, फुगली बघ किती टम फुगली ना. गरम येते हात पोळून. ये देखो क्या है, काय छान छान खाऊ. चला, भूक लागली होती ना. खा बाबू, कसं लागते. दोन्ही चटणी खा. छान छान आहे ना. सानू, तुझं बोबडं बोलणं नाही कळत त्यांना, नीट बोल. बर बोल. खाना आम्ही नाश्ता करतोय. ये नाश्ता करायला. छान छान मस्त झाले. 2 चटणी बनवली आहे, एक शेंगदाण्याची खोबऱ्याची आणि एक टमाटरची आणि शेंगदाणा खोबऱ्याची. तुला ती आवडते टमाटरची. छान आहे, मस्त आहे, छान बनले. तर ते इडली खाते. तर माझ्याकडे डोसाचा तवा नाहीये, तर मी साध्या तव्यावर डोसा बनवणार आहे ह्याच बॅटरचा. तर ह्या इथे असं टाकलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवते तो बनतोय का. मी असं छान असं बनलंय बघा. नाहीच ना, किती छान बनलाय डोसा साध्या तव्यावर. तर मी पण छान छान टेस्टी असा ब्रेकफास्ट करतोय. पण सगळे तुमच्या घरात एन्जॉय करा आणि खुश राहा. आणि माझ्या ब्लॉगला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करून द्या प्लीज. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. आपण त्यांना देऊया.
बाबू